किराएदार बना जल्लाद, पुराने विवाद में घर में घुसकर मचा दिया खूनी तांडव। नागपुर के एमआईडीसी थाना क्षेत्र के अमरनगर में मंगलवार सुबह दिल दहला देने वाली वारदात सामने आई। पुराने विवाद से नाराज पूर्व किराएदार रोशन तरार तलवार और चाकू लेकर अपने पूर्व मकान मालिक के घर पहुंचा। हमले में धर्मपाल डाहट और उनकी पत्नी गंभीर रूप से घायल हो गए, जबकि मेहमान बनकर आई 40 वर्षीय संगीता चौधरी के गले पर वार होने से मौके पर ही उनकी मौत हो गई। घटना के बाद आरोपी घर के अंदर ही बैठा रहा, जहां स्थानीय लोगों ने उसे बंद कर दिया। मौके पर पहुंची एमआईडीसी पुलिस ने आरोपी को गिरफ्तार कर जांच शुरू कर दी है। ऐसे आरोपियों को क्या सजा होनी चाहिए, इस मामले में आपकी क्या राय है, कमेंट कर जरूर बताएं। ऐसी ही सर, एक एमआयडीसी परिसरात एक हत्येचा मामला समोर आलेला आहे। याच्यात कोण मुख्य आरोपी होते आणि याच्यात जखमी आणि मृतक कोण आहे, काय सांगा? आज या नमूद घटनेच्या संदर्भाने आज सकाळी एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये वार्ड क्रमांक 10 राम मंदिराजवळ अमरनगर या ठिकाणी धर्मपाल दहाड यांच्या राहत्या घरासमोर या ठिकाणी सकाळी 9:40 यातील जो आरोपी इसम आहे रोशन निळकंठ तराळ याने घरमालक धर्मपाल दहाड, वनिता दहाड यांना गंभीर जखमी करून यातील त्यांचे नातेवाईक संगीता चौधरी ह्या महिला आहेत यांना घातक हाताच्या साह्याने खून केला आहे। प्राथमिक पाहता सर, यांनी अवजार कुठून आणले होते आणि संगीता जी चौधरी आहे ती कशासाठी त्या घरात आली होती आणि याचा काय विवाद होता, ज्यांनी मारलेला आहे, काय सांगाल? संगीता चौधरी ही नातेवाईक आहे। यातले जे घरमालक धर्मपाल दहाड आहेत त्यांची साली, इकडच्या भाषेमध्ये म्हटलं तर साली आहे, ती त्या ठिकाणी आलेली होती। ती सोडवायला त्यावेळी गेलेली होती। अगोदर त्यांनी धर्मपाल दहाड यांना मारण्याचा प्रयत्न केला, गंभीर